श्रीकृष्णाने प्रथमतः जागरण आणि गोंधळ सुरू केला। जागरणासाठी त्याने मग बरेचसे वाघ्या किंवा मुरळी इथे येतात आणि मग जागरण घातला जातो। पहिलं जागरण श्रीकृष्णाने घातल्यामुळे आजही भाविक ह्या जागरणाला आणि गोंधळाला येतात। तसंच आदिमाता म्हाळसादेवीसाठी त्याने पहिल्यांदा गोंधळ घातला आणि मग आजही ती प्रथा चालू आहे। आजही जागरण आणि गोंधळ घातला जातो आणि मग त्या जागरण आणि गोंधळासाठी ती जी प्रथा जी श्रीकृष्णाने सुरू केली आहे ती आजही सुरू आहे आणि भाविक रविवारी किंवा सोमवती अमावस्येला गडावर येऊन त्यांचा हे पूर्ण करतात। त्याचप्रमाणे म्हणजे खंडोबा हा नवसाला पावणारा देव आहे, त्यामुळे फार पूर्वीपासून इथे अनेक प्रकारचे नवस बोलले जाते। फार पूर्वी मूल होण्यासाठी किंवा पहिलं मूल तुला दिलं जाईल अशी एक प्रथा होती, आता ती प्रथा नाही आहे। जर पहिली मुलगी झाली तर तिला मुरळी असं म्हणून ते देवाला वाहत असे आणि जर मुलगा झाला तर त्याला वाघ्या असं म्हणत असे। आज ती प्रथा फार कमी झाली। हेच वाघ्या